हाय मंडळी, कसे आहेत सगळेजण? मजेत ना? तर खुसपे सरकार ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे चकुल्या, ते पण आमच्या सातारी पद्धतीने। तर त्यासाठी घेतलेले साहित्य मी तुम्हाला दाखवते। तर इथे घेतली आहे मी छोटीशी एक वाटी तूर डाळ घेतली आहे। तर इथे घेतला आहे सुकं खोबरं, इथे घेतला आहे लसूण, इथे घेतली आहे कोथिंबीर, इथे घेतली आहे मी हिरवी मिरची। तर मी ह्याचं वाटण तयार करणार आहे। तर इथे बघा, इथे मी फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, तर हे बघा इथे हळद, इथे मोहरी, जिरे असं सगळं मी हे फोडणीसाठी घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर मी ही डाळ आता कुकरमध्ये शिजायला घालणार आहे। तर ह्याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तर अशा प्रमाणे मी चकुल्या बनवणार आहे, ते पण आमच्या सातारी पद्धतीने। तर तुमच्या इकडे काय बोलतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगाल। बघा इथे मी कुकर लावला आहे। तर आपल्याला तुरीच्या डाळीच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आपण हे इथे बघा हे मसाले आपण बारीक करून घेणार आहोत। तर इथे सुकं खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहे। तर चला रेसिपी कंटिन्यू ठेवा। तर हे बघा अशा प्रकारे मी इथे वाटण तयार केलं आहे। तर आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो, तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हे बघा एका प्लेटमध्ये हे वाटण काढून घेतलं आहे मी। तर इथे बघा फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, बारीक केलेली मिरची घेतली आहे। तर एकदम अशी सोपी रेसिपी आहे ही। तर ही आहे रेसिपी मी बनवणार आहे आमच्या सातारी पद्धतीने चकुल्या। तर तुमच्या इकडे काय बोलतात ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा। तर हे बघा इथे आपली डाळ अशी चांगली अशी शिजलेली आहे। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ चांगली शिजवून घेतली आहे मी। तर पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर हे बघा इथे मी टोप घेतला आहे। तर टोप पण आपला असा चांगला गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी ते तेल टाकून घेतलं आहे। तर फोडणीला आपण फोडणी देऊया। तर हे बघा अशा प्रकारे तेल पण आपलं तापलेलं आहे। तर फोडणीसाठी मी इथे जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घेतली आहे। हे बघा मी अगोदर कढीपत्ता असा टाकून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण इथे हिरवी मिरची आणि जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे आहेत। हे बघा इथे बघू शकता। तर हे आपल्याला चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे आपल्याला खोबरं लसणाचं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते पण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये भाजायचं आहे। तर कमी गॅसवरती आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद 1 चम्मच अशी टाकून घेणार आहे। हे बघा आपले हे मसाला चांगला असा तेलामध्ये भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेत आहे। ते पण आपल्याला चांगले असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे। तर हे मसाले आपले असे चांगले भाजलेले आहे। तर ही डाळ आपण ह्याच्यामध्ये आता ओतून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे मी इथे या डाळीचा रस्सा बनवला आहे। तर तुम्हाला पण जेवढे तुमची लोक खाणार आहेत तेवढं तुम्ही रस्सा बनवू शकता। तर मी इथे आमची जेवढी लोक खाणार आहेत तेवढा मी रस्सा इथे बनवला आहे। तर हे आपल्याला चकुल्या बनवायच्यात आहेत। मी गव्हाची कणिक घेणार आहे। तर त्याचे असे काप पाडणार आहेत। तर त्याच्यामध्ये
हे पाणी डाळीचं आपण ही बनवलेले डाळीचं पाण्यामध्ये ते घालणार आहोत। तर चला रेसिपी कंटिन्यू ठेवा, तर तुम्हाला दाखवते मी कसे बनवतात ते। हे बघा अशा प्रमाणे मी कणिक अगोदरच मळून ठेवली होती। तर ही कणिक आपल्याला जास्त असं पातळ पण नाही बनवायची, अशी घट्ट पण नाही बनवायची, तर मीडियम मध्ये अशी मळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी इथे कणिक मळून घेतली आहे गव्हाच्या पिठाची। हे बघा मी मोठासा इथे असा गोळा घेतला आहे एक, तर ही आता मी लाटून घेणार आहे। तर आता मी लाटायला सुरुवात करते। तर हे बघा अशा प्रकारे मी इथे असं लाटून घेणार आहे गोल आकाराशी। तर थोडंसं आपल्याला असं जाडसर असं ठेवायचं आहे हे बघा, अशा जाड थोडेसे जाड पद्धतीने असे ठेवायचं आहे। तर हे बघा इथे असे मी ह्याचे काप पाडून घेणार आहे। तर मी इथे ह्या चाकूच्या साहाय्याने असे काप पाडून घेत आहे। तर तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने असे काप पाडून घ्या। तर असे मी इथे छोटे मोठे असे काप काढून घेतले आहेत। तर हे बघा अशा त्रिकोणी आकाराचे आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे मी त्रिकोणी आकारचे असे काप पाडून घेतले आहेत ह्याचे। हे बघा अशा प्रकारे आपले इथे डाळ पण उकळली आहे चांगली। तर ह्याच्यामध्ये आपण हे केलेले काप आपशे एक एक सोडून घेऊया ह्याच्यामध्ये। तर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला डाळीच्या हे सोडायचे आहे। तर अशा प्रकारे मी ते एक केलेले काप असे एक एक सोडत आहे। तर बघू शकता तुम्ही। तर हे बघा अशा प्रमाणे मी इथे तर त्याचप्रमाणे हा मी दुसरा गोळा पण घेतला आहे। त्याचप्रमाणे हा पण मी इथे लाटून घेणार आहे तशाच प्रकारे, आणि तशाच प्रकारे मी ह्याचे काप पाडणार आहे। तर मी ते 3 गोळ्याचे असे काप पाडून घेणार आहे। तर तुम्हाला हव्यानुसार तुम्ही असे घेऊ शकता। तर हे बघा इथे हे लाटून झालेले आहे आपले दुसरे पण। अशा प्रकारे इथे मी छोटे मोठे असे काप काढून घेत आहे। तर त्रिकोणी आकाराचे आपल्याला काप पाडायचे आहेत। त्याचप्रमाणे मी ते असं कापून घेत आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी इथे 2-3 गोळ्याचे असे बनवले आहेत। तर हे आपल्याला असं घट्ट नाही बनवायचं, जरा पातळच ठेवायचं आहे, कारण की आपल्याला हे पण खाता आलं पाहिजे आणि रस्सा पण खाता आला पाहिजे। तर हे घट्ट पण आपल्याला बनवायचं नाही आणि पातळ पण बनवायचं नाही। तर अशा प्रकारे हे आपले काप असे 10-20 मिनिटं असे ह्याच्यामध्ये शिजून देऊया। तर हे बघा इथे बघू शकता, हे अशा प्रकारे इथे मी बनवलं आहे। तर आपण आजारी किंवा सर्दी वगैरे झाली असेल थंडीच्या दिवसामध्ये तर हे खूप छान टेस्टी लागतं। आणि आजारी जर कोणी असेल, सर्दी वगैरे झाली असेल तर हे खाल्ल्यानंतर न तर तोंडाला चव खूप छान येते ह्यानी। तर हे असं मी ते चकुल्या अशा बनवल्या आहेत। तर इतर वेळेस पण असं खायला खूप अशा टेस्टी लागतात। हे बघा मी असे हे मोठमोठ्या 2-3 गोळ्यांचे हे चकुल्या बनवल्या आहेत। तर ह्याला आपल्याला
20 मिनिटं चांगलं असं शिजून द्यायचं आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे। तर कणिक मळताना पण मी मीठ घातलं होतं, तर ह्याच्यात नंतर मी चवीनुसार मीठ घातलं आहे। तर इथे बघू शकता। तर हे आपल्याला 20 मिनिटं असं चांगलं शिजून द्यायचं आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा, आपले ह्या चकुल्या रेडी आहेत सातारी पद्धतीने। तर हे बघा, चांगल्या अशा मऊसूद अशा शिजलेल्या आहेत। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।